मताई लिहिलं धडसा खबर विसना एक अध्याय. अजून त्याई यरुशलेम पट्टणामाले जवळ येऊन ऑलिव्ह झाडानाच्या डोंगराजवळ राहिले बेतपागे गावाले आले. तवर येसू त्यांनाच्या शिष्युलात दोघात देखून तुम्हाले अद्वर राहिले गावात जा. तुम्ही त्यात निघतानीस तेत बांधून राहिले एके गाडव्यातनं ईड आले गाडव्यात तुम्ही देखता. त्यांत सोडून मा जवळ धरून या. अजून एक याला कोणतन तुंत कायतन हटकलस राहिल्या तुम्ही या प्रभूले फाज म्हणून सांगा. तवर थे संघस धरून जाऊ देते म्हणत सांगून त्यांत धाडलन. प्रवक्त्याकून सांगून राहिलं नेरवेरेसी हे अख्खे जरगले. थे काय म्हटल्या यरुशलेम पट्टणामात वाचाचे पजाले असं सांगा. देखा तुमचा राजा त्यांना कमी करून घेऊन गाडव्यावर ईडाले गाडव्यावर वेगून तुम्हा जवळ येत आहे. शिशूल जाऊन येसू त्यांले सांगल्याच्याने केला. त्याही गाडव्यातनं ईडाले गाडव्यात धरून येऊन त्यांवर त्यांचे फडकी मांडून त्यांनात बसवला. अजून जुगजण पजाचा गुंपू त्यांचे फडकीनात वाटेर हातरतात. अजून दुसरी झाडनाचे मंडलात तोडून त्यांत वाटेसैक फगरला. त्यांनाचे मंग पुढं चालत एवाच पजाचा गुंपू घट्ट असं किकल घातला. देव बास करून राहिले दावीदू राजाचे लेखाले जयम. प्रभूचे शक्तीकून एवाच त्यांना दीवींच बल्लं. सर्गमात राहिले देवाले सुगा जयम. अजून त्यांना यरुशलेम पट्टणामात आले तवर पट्टणामातली पजा अख्खी गाभारा पडून हे माणूस कोण की म्हणून सांगून घेतला. पजा यांना गलिलाया प्रांतमाटले नजरेतू पट्टणामाटून आलं प्रवक्ता झालं येसू म्हणत म्हटला. अजून येसू देवाचे गुडेचे इलाक्यात निघून तेत्त पलिदेवाले पसरनाथ विकाचनाथ घेवाचनाथ बाहेर घातलन. अजून पैसे अदल बदल कराचनाचे बल्ललात खालतू पालन. अजून पावऱ्याल विकाचनाचे खुर्चेनाथ खालतू पालन. अजून त्यांना त्यांसंग माझं घर प्रार्थना कराचं घर म्हणत बोलवा पडते म्हणत लेखनालात लिहून आहे. पण तुम्ही त्यात पायकनाचं दोनाच्यानी करला म्हणत म्हटलन. अजून इतलीक जण गुडगीन लंगडी देवाच्या गुडेत त्यांना जवळ आले त्यांना त्यांत धड केलन. पण मोठोल्ली याजकुलनं धर्मशास्त्रम बोध कराची त्यांना करले अद्भुताल देखले तवर गुडेच्या इलाक्यात राहिली लेकरं दावीदू राजाचे लेखाले जयम म्हणत किकल घालणं ऐकून त्याई रग्गेकून भरले. त्याई काय म्हणतात की तुला ऐकतास की म्हणत त्याई येसू तर हटकला. त्यालागी येसू मीना ऐकला. लहानली लेकरं दूध पिवाची पापाल सुगा तुत्त स्तुतींचेसी केलास म्हणत लेखनामात लिहून राहिलं तुम्ही कवरच नाही चोदवा की म्हणत म्हटलन. त्यांना त्यांत सोडून पट्टणामातून बाहेर निघून बेतानिया गावाला जाऊन ते रात तेत्त राहिलं. एरदिनी सक्कारस त्यांना फिरून यरुशलेम पट्टणामाला येत राहताने त्यांना भुकेजलं. अजून त्यांना वाटे पक्क्याला राहिले एके अंजुरमा पंडलाचे झाडात देखून त्या जवळ गेलं. पण त्यांना आले ते झाडात पानानापर शिवाय आणि काहीच नाही दिसा. त्यालागी त्यांना ते झाडासंग आता पैसून तुलले कायल लागेनायस राहतात म्हणत म्हटलन. संगच ते झाड वारून गेलं. शिशुल हे देखले तवर भरी आश्चर्य पडून अंजुरमाचं झाड संगस कसं वारून गेलं म्हणत हटकला. तवर येसू त्यांले असे जबाब दिलन. हे हक्क तुम्ही अनुमान पडे नाहीस देवावर विश्वासम ठेवलंस राहिल्या मीना अंजुरमाचे झाडाले करल्याच्याने तुम्ही सगळा कर शकता. तिथलंच नव्हेस तुम्ही हे डोंगरा संग पुन्हा जाऊन समुद्रमात पड म्हणत म्हटलंच राहिल्या तसं जरगते. अजून तुम्ही देवावर विश्वासम ठेवून प्रार्थनेत काय हटकता की त्यात त्यांना तुम्हाला देते. येसू देवाच्या गुडेचे इलाक्यात जाऊन ते तर राहिले पजाले बोध करत राहताने इतलीक जण मुख्य याजकुलनं इतलीक जण युदुलाची नायकुలు त्यांना जवळ येऊन तुला कोणते अधिकार मागून ह्या काम करतास. अजून हे अधिकारम तुले कोण दिला म्हणत त्यांना आता हटकला. येसू त्यांना जबाब देत मिनसुगा तुंत एक प्रश्न हटकत. तुम्ही त्याले जबाब दिल्याक मीन कोणते अधिकार मागून ह्या अख्खे करता की तुम्हाला सांगत. योहानूत बाप्तिसम दे म्हणत कोण धाडला देव की माणस की म्हणत हटकलन. त्यालागी त्याई एक याल्ला हमे देव म्हणत सांगलंस राहिल्याक त्यांना तसं होल्याक तुम्ही काहले त्यांना आता नाही नम्मा म्हणत हांत हटकते. पण आम्ही एक याला माणसं म्हणून जबाब दिल्याक पजा अख्खी योहानूत प्रवक्त म्हणून घेतात. त्यालागी त्याई पजाले भिली. त्यालागी त्याई आम्हाला नाही ठाऊक म्हणत येसूले जबाब दिला. होल्याक मिनसुगा कोणते अधिकार मागून ह्या काम करता की तेही तुम्हाला नाही सांग म्हणून त्या संग म्हटलन. आत्ता मी तुम्हाला एक उदाहरण या खाणी सांगतं. या गुरूंचून तुम्ही काय म्हणून घेता. एकले माणसाले दोघी लेखा हात
त्यांना मोठे लेखाजवळ जाऊन त्या संग बा अज तुना द्राक्षा तोट्यात जाऊन भने कर म्हटलन. पण थे मिने नाही जा म्हटलन. पण मंगसिरी मनसू मारचून घेऊन गेलं. तवर बाप लहान लेखाजवळ जाऊन थेच गोट सांगलन. थे बा मिने जाता म्हटलन पण नाही जावा. हे दोघात बापाचा गोट कोण ऐकलन म्हणत येसू हटकलन. मोठं म्हणत त्याई जबाब दिला. अजून येसू त्या संग असं म्हटलन, मीनं तुम्हाला एक सत्यम सांगता, कोतालन भोगमोल्लू तुम्हा अजून अद्दी देवाचे राज्य मात येतात. काहले म्हटल्या, तुम्हाला नियतीचं वाट दाखवासाठी बाप्तिसन देवाचं योहानु आलं. तुम्ही त्यांना आता नाही नम्मा, पण कोतालन भोगमोल्लू त्यांना आता नमला. हे देखटल्या पाय सुगा तुम्ही मनसू मारचून घेवा नाही, नम्मा नाही. अजून एक उदाहरणाची खाणी ऐका. एकला आसामी राहिलं. त्यांना एक द्राक्ष तोटा राहून त्या सैगनू एक गोडा बांधवून द्राक्षा रस हेडाले एक गानुया तोट्टी तोलचवून अजून रखन रखासाठी एक मरा घालवलन. त्या मग्गन थे द्राक्षा तोट्यात इथले जण रैतनाले गिरव्याले देऊन दुसरे देशाले गेलं. कपाचा वगत आले तवर त्यांनाचा वाटा धरून येवासाठी ते रैतनापै त्यांनाचे दासूला आता धालन. पण ते रैत त्यांनाचे दासूला आता भेटवून एकल्या आता मारला, एकल्या आता मारून टाकला, अजून एकल्यावर गोटे विरला. अजून त्यांना आधीचे पण जुग जण दासूला आता धालन. त्याई यांत सुगा तेसच केला. आखरीले ते आसामी माझे लेखात त्याई गौरविस्तत म्हणून घेऊन त्यांनाचे लेखात त्यांजवळ धालन. पण ते रैत त्यांनाचे लेखात देखटले तवर हेच वारसोड यात मारून टाकून याची आस्ती हेडून घ्यावा या म्हणत त्यांत त्याई बोलून घेतला. अजून त्याई त्यात द्राक्षा तोट्या बाहेर इडचून नेऊन मारून टाकला. त्यालागी ते द्राक्ष तोट्याचं मालकदार आले तवर ते रैतना आता काय करते म्हटलन. त्याई त्यांनाले असं म्हणत जबाब दिला, ते दुष्टूला आता हिंसा घालून मारून टाकते. त्या मग्गन पिकाच्या वक्तीत त्यांनाचा वाटा त्यांनाले देवाचे, दुसरे रैतनाले ते द्राक्षा तोट्यात गिरव्याले देते. अजून येसू त्या संग असं म्हटलन, घर बंधाचा हेडून टाकला गोटा मूल्याले मुख्यमाचा गोटा होलो. हे प्रभूस केलन. हे गोटा हांचे डोरेनाले आश्चर्यमाचन दिसते म्हटली गोट तुम्ही लेखनामात कव्वरच नाही चोदवा की त्यालागी देवाचं राज्यम तुम्हा जवळचून हेडून टाका पडून त्याचे फलाल फालींचाचे पज्याले देणं होते म्हणत तुम्हा संग सांगता. अजून हे गोट्यावर पडलं ते तुकडल होऊन जाते, पण कोणावर हे गोटा पडते की ते तुक्कू होते. मोठोली याजकुलनं परशईला गुंपूची येचू चांगले उदाहरणाचे खाणेत ऐकले तवर त्यांना त्या अंगूरचूनच बोलताई म्हणत चवून घेतला. अजून त्याई त्यांनात बांधीन चाले देखत राहिले. पण पजा त्यांनात एक प्रवक्ता म्हणत म्हणून घेतला. त्यालागी त्याई पजात देखून भिली.